पंढरपूर तालुक्यातील सुस्ते, आजनसोड, चळे, आंबे आणि वेगवेगळ्या नदीकाठच्या गावांमध्ये बिबट्याने आतापर्यंत 20 ते 25 शेतकऱ्याची पाळीव जनावरं फाडलेली आहेत। आज पहाटे आंबे गावातील आनंदा इंगोले यांची जर्सी गाय फाडलेली आहे। काल चळे येथील 2 त्या ठिकाणी शेळ्या फाडलेल्या आहेत। अशा प्रकारे या वेगवेगळ्या गावामध्ये 25 ते 30 शेतकऱ्याची पाळीव जनावरं या बिबट्याने फाडलेली आहेत। गेल्या 15 दिवसापूर्वी पंढरपूर येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मागणी केली होती की या बिबट्याला तात्काळ तुम्ही पकडावं आणि त्याच्या आदिवासात सोडून द्यावं, परंतु अद्याप कोणतीही कारवाई या वन विभागाकडून केलेली आढळून येत नाही। फक्त शेतकऱ्यांकडे यायचं आणि त्यांना काहीतरी थातुरमातुर उत्तरं देऊन निघून जायचं, एवढंच काम हे अधिकारी करत आहेत। खरं तर मला आता या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवरच संशय लागला आहे। यांना कुत्रं धरायचं तर प्रशिक्षण दिलंय का नाही हे आता बघावं लागेल। नसेल तर यांनी स्वतःचे राजीनामे देऊन घरी बसावं, कारण जो बिबट्या आज 20-25 जनावरं फाडतोय तो बिबट्या उद्या शेतकऱ्यावर सुद्धा हल्ला करायला, शेतकऱ्यांच्या लहान लहान मुलांवर हल्ला करायला कमी करणार नाही। मग एखादा शेतकरी किंवा लहान मूल या बिबट्याच्या बक्षिसाने पडण्याची वाट तुम्ही बघताय का, हा माझा या प्रशासनाला सवाल आहे। त्यामुळं या परिसरात फिरणाऱ्या बिबट्याला या जिल्ह्याचे कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, प्रांताधिकारी असतील व वन अधिकारी असतील, या सर्वांनी पिंजरे लावून तात्काळ जेरबंद करावं आणि त्याला त्याच्या आदिवासात सोडावं। अन्यथा जर एखादा आमच्या शेतकऱ्यावर या बिबट्याचा हल्ला झाला तर जी अवस्था त्या शेतकऱ्याची होईल तीच अवस्था या अधिकाऱ्यांची केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। कारण या बिबट्यामुळं आता भातात राहणारे आमचे शेतकरी, शेतातून शाळेला येणारी लहान मुलं आणि शेतात दिवसभर काम करणारे आमच्या माता भगिनी हे सर्वजण भयभीत झालेले आहेत। त्यामुळे पंढरपूरचा पूर्व भाग या बिबट्याच्या दहशतीखाली आहे आणि तात्काळ यावर उपाययोजना करून हा बिबट्या पकडून तात्काळ त्याच्या आदिवासात सोडावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल आणि होणाऱ्या परिणामास हे प्रशासन आणि हा वन विभाग जबाबदार असेल।